Hello friends, welcome back to our channel Aryan Science Academy. Today we are going to learn the chapter of 7th standard science which is from Maharashtra State Board, and the chapter is second, and the name of the chapter is plants, structure and function. आज 7वीच्या या महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या सायन्समधील आपण दुसऱ्या नंबरचा चॅप्टर पाहत आहोत, ज्याचं नाव आहे प्लांट्स, स्ट्रक्चर अँड फंक्शन. तर मग सुरुवात करूयात. कोणताही चॅप्टरची जर सुरुवात करायची असेल तर आपल्या बुकमध्ये आपलं प्रिव्हियस नॉलेज टेस्ट केलेलं आहे, आणि ते नॉलेज टेस्ट करण्यासाठी आपल्यासमोर या ठिकाणी 2 क्वेश्चन मांडलेले आहेत. व्हॉट हेल्प्स अस टू इझिली आयडेंटिफाय द प्लांट्स अराउंड अस. म्हणजे आपल्या भोवतालचे जे प्लांट्स आहेत ते समजून घेण्यासाठी किंवा ते ओळखू येण्यासाठी कोणती गोष्ट मदत करते, तर ते आपले थोडक्यात सेन्स ऑर्गन्स करत असतात, आणि प्लांट्स आपल्याला समजून येत असतात की प्लांट्स कशा पद्धती आहेत. तर प्लांटच्या स्ट्रक्चरवरून आपल्याला प्लांट्स काय होत असतात, ओळखू येत असतात. तर मग प्लांटच्या स्ट्रक्चरमध्ये थोडक्यात कोणकोणते पार्ट्स आपल्याला पाहायला मिळतील, असा हा नेक्स्ट क्वेश्चन आहे. तर प्लांट्सचे जनरली मेन पार्ट्स जे आहेत, तर ते पार्ट्स म्हणजे एक रूट आहे, स्टेम आहे, लीव्ज, फ्लावर्स, फ्रुट्स अँड सीड्स. तर अशा पद्धतीनं हे आपल्याला प्लांटचे पार्ट्स पाहायला मिळत असतात. तर त्या ठिकाणी डिफरंट प्लांट्सचे पार्ट्स हे डिफरंट असतात, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. वी कॅन आयडेंटिफाय द प्लांट्स विथ द हेल्प ऑफ these डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स. मग यावरून तर मग बघूयात. आता पहिला पार्ट जो आहे, ज्याचं नाव आहे रूट. रूट कशाला म्हणायचं, त्यासाठी एक ॲक्टिव्हिटी अगोदर आपल्याला करायला सांगितलेली आहे. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय करायचं आहे, एक कीप अ मॉइस्चर बॉल ऑफ क्रम्पल पेपर इन अ कोनिकल फ्लास्क. कोनिकल फ्लास्कमध्ये क्रम्पल्ड पेपर तुम्ही घेऊ शकता किंवा त्याचा एक बॉल तयार करू शकता, आणि तो ओला ठेवायचा आहे. प्लेस सम सोक्ड mothballs or gram seeds in the flask between the paper and the glass wall. थोडक्यात त्याच्यामध्ये काही ग्रॅम सीड्स तुम्ही टाकू शकता, आणि मग त्यानंतर आपण ऑब्झर्वेशन करायचं आहे. मग काय बदल होतो आपल्याला 2 to 3 डेजमध्ये. तर काय पाहायला मिळेल आपल्याला, तर त्याला स्प्राउटिंग आलेली पाहायला मिळते. आपल्याला काय पाहायला मिळते, स्प्राउटिंग पाहायला मिळत असते. स्प्राउटिंग कशाला येत असते, मोड येतात त्या सीडला, आणि मग मोड आल्यानंतर अशी रचना आपल्याला दिसते. एक असतं म्हणजे एक रूट भाग दिसतो, आणि थोडक्यात एक दुसरा आपल्याला शूट भाग दिसत असतो. तर शूट म्हणजे ते थोडक्यात जमिनीवर जाणारा भाग असतो. रूट म्हणजे तो खालचा भाग असतो. पण मग त्याला ॲक्चुअल काय नावं आहेत, तर त्यामध्ये मग द पार्ट दॅट ग्रोज फ्रॉम इनसाइड द सीड टुवर्ड्स द सॉइल. सॉइलकडे जाणारा जो भाग असतो, दॅट पार्ट इज नोन ॲज द रॅडिकल, अँड द पार्ट दॅट ग्रोज अबव्ह दिस सॉइल इज कॉल्ड ॲज द प्ल्युम्युल. त्याला प्ल्युम्युल म्हणत असतो. मग रॅडिकल कशाला म्हणायचं, रॅडिकलला मराठीमध्ये आदिमूळ म्हणतात, आणि प्ल्युम्युल काय आहे, त्याला आपण अंकुर म्हणत असतो. तर हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला सांगता येतं, द रूट दॅट फॉर्म्स फ्रॉम द रॅडिकल ग्रोज इन टू द ग्राउंड. मग रूट हा रॅडिकल पासून तयार होत असतो, आणि थोडक्यात तो ग्राउंडकडे ग्रो होत असतो. आणि मग द रूट इज थिक नियर द ग्राउंड. तो ग्राउंडच्या जवळ थिक असतो, जाड असतो, परंतु नंतर नंतर मात्र तो टॅपर होत जातो. मग ते टेपर होणं म्हणजे काय आहे, थोडक्यात तो एंड पॉइंट निघणे, त्याला टोक तयार होत जातं. दिस पार्ट प्लांट ग्रोईंग बिलो द सॉइल फॉर सपोर्ट इज कॉल्ड द रूट. यालाच आपण थोडक्यात असा जो झाडाचा जो प्लांटचा जो पार्ट आहे, जो की जमिनीमध्ये जातो, मग त्याला आपण थोडक्यात काय म्हणत असतो, थोडक्यात आपण त्याला रूट म्हणत असतो. मग डेफिनेशन आपण तयार करू शकतो याची. द पार्ट ऑफ द प्लांट दॅट ग्रोज टुवर्ड्स द सॉइल इज कॉल्ड ॲज द रूट. म्हणजे आपण याला म्हणत असतो, की जो जमिनीकडे टुवर्ड्स द सॉइल किंवा बिलो द सॉइल आपण वापरू शकतो शब्द. मग जे रूट्स असतात, रूट्स ऑफ सम प्लांट्स प्रोड्यूस सेकंडरी रूट्स. बघा आता रूटमध्ये मग काही सेकंडरी रूट्स पाहायला मिळतात. मग अशा जे बघा, आता रूटचे 2 प्रकार आहेत. ते म्हणजे एक टॅप रूट आणि दुसरा आहे
फायब्रस रूट. हे बघा फायब्रस रूट आणि हे आहे वरचं टॅप रूट. आता टॅप रूटमध्ये काय असतं, एक मेन रूट असतं आणि त्याला नंतर ब्रांचेस असतात. म्हणजे त्याला सेकंडरी रूट्स आलेले असतात. मग ज्या रूटला सेकंडरी रूट्स प्रोड्यूस झालेले असतात, अशा रूटला आपण टॅप रूट म्हणत असतो. हे लक्षात घ्यायचं आहे. मग इथं या ठिकाणी सांगितलेलं आहे, की टॅप रूट प्रोड्यूस सेकंडरी रूट्स दॅट ग्रो ऑब्लिकली अँड स्प्रेड फार. थोडे दूरवर जात असतात. मग रूट सपोर्ट द प्लांट आणि मग रूट्स असे रूट जे आहेत ते प्लांटला सपोर्ट करत असतात. तर मग दिस टाइप ऑफ रूट इज कॉल्ड द टॅप रूट. मग रूट्स जे असतात, रूट्स बियर हेअर लाईक प्रोसेस. आता याचे पार्ट कोणते कोणते आहेत मग? रूट टिप आहे बघा, एंड पॉइंट जो असेल तो टिप. मग टिपला प्रोटेक्ट करणारी एक कॅप असते, त्याला रूट कॅप म्हणतो. मग ह्या रूटवरती छोटे छोटे हेअर लाईक स्ट्रक्चर असतात, त्यांना रूट हेअर्स म्हणतात. आणि मग त्यानंतर हे मेन रूट असतं त्याला प्रायमरी रूट म्हणतो आणि ज्या त्याला ब्रांचेस आलेले असतात त्या रूटला आपण सेकंडरी रूट असं म्हणत असतो. तर मग रूट्स जे आहेत, रूट्स बियर हेअर लाईक प्रोसेस आपण जस्ट वी हॅड सीन दॅट आर कॉल्ड ॲज दी रूट हेअर्स. सो रूट टिप इज डेलिकेट. आता रूट टिप ही खालची असते, ही डेलिकेट असते, नाजूक असते. दिस इज द रिजन ऑफ द ग्रोथ ऑफ द रूट. इथून रूटची ग्रोथ होतं, खाली खाली रूट जात असतं. पण रूट टिपला एका पार्टनं कव्हर केलेलं असतं, दॅट इज कॅप लाईक स्ट्रक्चर अँड दिस कॅप लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज द रूट कॅप. त्याला आपण रूट कॅप म्हणत असतो. द रूट कॅप प्रोटेक्ट्स द रूट टिप फ्रॉम द इंजुरीज. मग ही इंजुरी होऊ नये यासाठी रूट कॅप काय करत असते, त्याला प्रोटेक्ट करत असते रूट टिपला. तर ठीक आहे, पुढे जाऊयात. मग पुढे एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. आता हे आपल्याला टॅप रूट समजलेलं असेल. फायब्रस रूट आहे. आता एका ग्लास जारमध्ये आपण 3/4 काय करा, वॉटर घ्या. प्लेस एन ऑनियन, कांदा ठेवायचा आहे आणि मग असा ठेवायचा म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येतं डाउनवर्ड म्हणजे खालच्या भागात असं त्याचं हे करून ठेवायचंय. बघा हे जे वॉटर आहे, वॉटर कमी होताना पाहायला मिळतं. मग हे वॉटर घेतलं कुणी? तर ह्या वॉटरने ह्या रूटनं घेतलेलं आहे. मग पण हे रूट पहा, हे सगळे एकाच ठिकाणातून रूट निघालेले आहेत. मग अशी रूटची जी रचना आहे, याच्यात सेकंडरी रूट कोणी दिसत नाहीये. मग हे सगळे रूट कसे असतात? हे मेन रूटच असतात. परंतु हे कसे आहेत? यांची साईज मात्र छोटी असते. हे फायबर लाइक स्ट्रक्चर असतं आणि मग अशा रूटला आपण थोडक्यात फायब्रस रूट असं म्हणत असतो. मग हे जे रूट्स असतात, हे टॅप रूट्स आणि फायब्रस रूट हे 2 मेन रूटचे प्रकार आहेत. तर टॅप रूट कशाला असतं? थोडक्यात टॅप रूट डायकॉटिलेडॉनस जे प्लांट्स असतात, तर यांच्यामध्ये टॅप रूट पाहायला मिळतात आणि मोनोकॉटिलेडॉन प्लांटमध्ये फायब्रस रूट पाहायला मिळत असतात. आता डायकॉटिलेडॉनस आणि मोनोकॉटिलेडॉनस म्हणजे काय असतं? डायकॉटिलेडॉनसला मराठीत द्विदल वनस्पती म्हणत असतात आणि मोनोकॉटिलेडॉनसला मग आपण एकदल, म्हणजे ज्यांच्या सीड्सचे 2 समान भाग होत असतील तर ते डायकॉटिलेडॉन आणि ज्यांच्या सीडचे 2 समान भाग होणार नाहीत, असे म्हणजे मोनोकॉटिलेडॉन्स. तर मोनोकॉटिलेडॉन्समध्ये रूट्स कोणते असतात? हे फायब्रस रूट असतात. डायकॉटिलेडॉनसमध्ये रूट्स कोणते असतात? तर ते टॅप रूट असतात. तर अशा प्रकारे हे रूटचं स्ट्रक्चर आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि पाहिलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, की आपण काय करायचे, सीड्स जे आहेत त्यांना मस्टर्डचे, सॉर्गमचे, ज्वार, मेज या म्हणजे इथं या ठिकाणी पी आहे, कोरिएंडर आहे. हे आपण एका अर्धन पॉटमध्ये थोडक्यात टाकायचे आहेत, सो करायचे आहेत. मग कल्टिव्हेट द प्लांट फॉर 8 डेज. त्यांना 8 दिवस ठेवायचे आहेत. आणि मग त्यानंतर थोडक्यात आपण काय करायची त्यांची थोडीशी ते थोडं ते बघा वन्स द प्लांट्स ग्रो म्हणजे प्लांटची रचना ही 20 ते 15 ते 20 सेंटीमीटर प्लांट उंच होतील तेव्हा त्याला हळूवार उपटायचं आहे, अप्रूट करायचे त्यांना. आणि मग while the soil is moist, सॉइल मॉइस्ट असेल त्यावेळेला अँड पुट देम जेंटली इन लार्ज कोनिकल फ्लास्क कंटेनिंग वॉटर. आता मग काय करायचं आहे, तर आपल्याला सांगता येतं की ते जे त्यांना हळूवार एका कोनिकल फ्लास्कमध्ये टाका की ज्यामध्ये पाणी असेल. बट द सॉइल विल गेट वॉश्ड ऑफ. सॉइल काय होईल, निघून जाईल आणि मग थोडक्यात नुसते रूट्स दिसतील आपल्याला. ऑब्झर्व्ह द रूट्स केअरफुली टू सी which plants have taproot and which plants have fibrous roots. Okay, so we'll go ahead and we'll see the plants like maize, sugarcane, sorghum have two types of roots. आता मग आपण काय करायचे, मेज असेल, शुगरकेन असेल, सॉर्गम जे आहे यांच्यामध्ये 2 प्रकारचे रूट्स आपल्याला पाहायला मिळत असतात. तर त्यामध्ये मग कसे, तर ते आपल्याला रूट्सच आहेत. अंडरग्राउंड असतात, परंतु ते काय होत असतात काही प्रमाणात ते वर येत असतात. मग जे वर येत असतात अशांना आपण ॲडव्हेंटिशियस रूट्स म्हणत असतो. आणि मग ते काय करतात म्हणजे ॲडव्हेंटिशियस रूट आपल्याला मेजमध्ये वरती आलेले पाहायला मिळतील. तर ते आपण पाहू शकतो. मग हे जे रूट्स असतात
बिसाइड्स द नॉर्मल फंक्शन्स लाईक ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स. तर मग आता एवढं वॉटर, मिनरल, अँकरिंग, सपोर्टिंग यांच्याशिवाय इतरही फंक्शन्स रूट्सला असतात. मग रूट्स ते करण्यासाठी ॲडिशनल फंक्शन्स जर परफॉर्म करायचे असतील, तर त्यांना त्यांच्यामध्ये काही मॉडिफिकेशन होत असतात. मग असे जे रूट्स आहेत, यांना मॉडिफाईड रूट्स आपण म्हणत असतो. मग एरियल रूट्स, स्टिल्ट रूट्स, रनर्स, ब्रीथिंग रूट्स, म्हणजे ब्रीथिंग रूट्स हे न्यूमॅटोफोर्समध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर असे हे रूट्सचे आपण या ठिकाणी स्ट्रक्चर किंवा त्यांचे फंक्शन्स देखील या ठिकाणी पाहिलेले आहेत. यामध्ये मग पुढे एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. टेक सम वॉटर इन अ स्मॉल ग्लास जार, पुट अ प्लांटलेट, एक प्लांटलेट टाकायचा आहे. त्यामध्ये वॉटर काय होईल, ते रूट्स काय होतील त्याचे पूर्ण वॉटरमध्ये डीप होतील. त्यांच्यामध्ये मग वॉटर मार्क द वॉटर लेवल ऑन द जार अँड ॲड 5 ml ऑफ ऑइल टू वॉटर, पाण्यात तेल टाकायचं आहे. मग काय होईल बघा, रेकॉर्ड द वॉटर लेवल ऑन द नेक्स्ट डे, डिस्कस युअर ऑब्झर्वेशन इन द क्लास. आणि मग या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की क्लासमध्ये आपण हे नंतर तुम्ही डिस्कस करू शकता. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, की हे रूट्सच्या बारेमध्ये किंवा रूट्सच्या संदर्भामध्ये. रूट्स एमर्जिंग फ्रॉम द ट्रंक ब्रांचेस ऑफ द बनियान ट्री ग्रो टुवर्ड्स द सॉइल. आता हे देखील एक प्रकारचे रूट्स आहेत ज्यांना आपण पारंब्या म्हणत असतो. इन इंग्लिश वी कॉल देम प्रॉप रूट्स आपण त्यांना म्हणत असतो. सो मग आता त्यांना प्रॉप रूट्स असं जे आहे, these roots are called the prop roots. So what could be the use? हे प्लांट्सला सपोर्टसाठीच असतात. इन द बिगिनिंग ऑफ द बनियान ट्रीज हॅज व्हेरी फ्यू प्रॉप रूट्स. सुरुवातीला बनियान ट्रीजला खूप कमी प्रमाणात प्रॉप रूट्स असतात. पण नंतर मात्र नंबर ऑफ प्रॉप रूट्स इन्क्रीज होतात आणि ते एक छोट्या स्मॉल फॉरेस्ट सारखं दिसतं. तर कोलकात्यामध्ये बघा, जर आपण पाहिलं इंडियन बॉटनिकल गार्डनमध्ये थोडक्यात बनियान ट्री आहे, की जे काय करत असतं, खूप मोठा त्यानं एरिया कव्हर केलेला आहे. एका जंगलासारखं ते स्वतः दिसत आहे. आणि मग ते किती दिवसाचं असेल तर 250 इयर्सचं आहे. इट इज सपोर्टेड बाय थाउजंड्स ऑफ प्रॉप रूट्स. त्याला किती जणांचा सपोर्ट्स, किती प्रॉप रूट्सचा सपोर्ट असेल तर हजारो सपोर्ट्स, हजारो थाउजंड प्रॉप रूट्स त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी रूट्स आपण पाहिलेले आहेत. आता यानंतर स्टेम एक छोट्या वेळामध्ये आपण पाहूयात. स्टेम जे आहे जमिनीच्या वरचा पार्ट. डेफिनेशन काय सांगाल? डेफिनेशन वी कॅन से हिअर, डेफिनेशन ऑफ द स्टेम इज द पार्ट ऑफ द प्लांट दॅट ग्रोज अबोव्ह द सॉइल फ्रॉम द प्लुम्यूल इज कॉल्ड ॲज द स्टेम. त्याला आपण स्टेम म्हणू शकतो. द स्टेम ग्रोज अबोव्ह द सॉइल फ्रॉम द प्लुम्यूल ऑफ द स्प्राउटिंग सीड्स. तुम्ही ते स्प्राउटिंग सीड्स यूज करू शकता. मग बघा या ठिकाणी मग स्टेम मध्ये आपल्याला सांगता येतं स्टेम ज ग्रोज जे आहे ॲज द स्प्राउट ग्रोज लेंग्थ ऑफ द स्टेम ग्रॅज्युअली इन्क्रीजेस. स्टेमची लेंग्थ काय होत असते, इन्क्रीज होत असते. आणि मग देअर आर नोड्स ऑन द स्टेम्स. स्टेमवरती काय आहेत, नोड्स असतात, कांडे असतात. हे नोड्स आपल्याला इथं पाहायला मिळत असतात. ऊसामध्ये म्हणजे आपल्याला सांगता येतं शुगर केनमध्ये क्लिअर पाहायला मिळतं. आता इथं बघा हे नोड्स आहेत. या दोघांच्या मधला जो डिस्टन्स असतो त्याला इंटरनोड म्हणत असतो. आता त्यानंतर ही बड या ठिकाणी आहे. हिला अपायकल बड म्हणत असतो, जी वरच्या भागाला असते. हिच्यामुळे काय होत असतं, तर प्लांटची ग्रोथ होत असते. प्लांट वाढत जात असतं. त्यामुळे त्याला ग्रोइंग एंड देखील म्हटलेलं आहे. आता इथे एक बड आहे. इथे सुद्धा आपल्याला प्लांट लीफ किंवा ब्रांच तयार होताना पाहायला मिळू शकते. लीव्हज कम आउट ॲट द नोड्स. बघा नोड्स असतात स्टेमवरती, परंतु मग त्यातून लीव्हज देखील त्यामधून निघत असतात. द पार्ट ऑफ द स्टेम बिटवीन टू नोड्स. द पार्ट ऑफ द स्टेम बिटवीन टू नोड्स इज कॉल्ड इंटरनोड. त्याला आपण जस्ट वी हॅड सीन द टीप ऑर द अपायकल एंड ऑफ द स्टेम इज कॉल्ड अ बड. जे वरचा टोक आहे, टीप म्हणूयात, शेंडा, तर तो आहे किंवा ग्रोइंग एंड जो आहे इज नोन ॲज द बड or it is also known as the apical bud. Observe a branch of any plant and identify its part as per the diagram. तर तुम्ही काय करू शकता, ब्रांच कोणतीही घेऊन या डायग्रामनुसार तिला आपण तिचं ऑब्झर्वेशन करू शकता. या ठिकाणी एक चार्ट आहे. तो चार्ट आपण ऑब्झर्वेशन करून आपण मांडायचा आहे. तर थिकनेस लिहायची आहे. एखादा शुगरकेन घ्या आणि त्याची सर्क्युम्फरन्स मोजा आणि मग थोडक्यात त्याला मध्ये लिहा. त्यानंतर लेंग्थ ऑफ द इंटरनोड, तर थोडक्यात इंटरनोडची सुद्धा लेंग्थ घ्या. काय असेल ती मोजा आणि ती इथं मध्ये लिहा. फेनुग्रीक मेथी घ्या. थिकनेस लिहावा लागेल म्हणजे सर्क्युम्फरन्स लिहा आणि तो बी देखील मध्ये
लेंथ आहे इंटरनोडची त्याच्या, तर ती असेल तर ती लिहा आणि ती इथे या ठिकाणी मध्ये लिहायची आहे. तिसरा, तुमच्या मनानं तुम्हाला जो वाटेल तो प्लांट त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता आणि त्याची देखील थिकनेस काढून या ठिकाणी लेंथ इंटरनोडसुद्धा मोजू शकता, नोडसुद्धा मोजू शकता. तर या ठिकाणी आपण थांबूयात आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण लीफ हा नेक्स्ट पार्ट आपण पाहणार आहोत. आज आपण पाहिलेला आहे ते म्हणजे आपण 7वीच्या स्टेट बोर्डमधला हा सेकंड चॅप्टर पाहतो, जे की आपण सेमी आणि इंग्लिश मीडियमसाठी आणि मराठी मीडियमसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. प्लांट्स स्ट्रक्चर अँड फंक्शन आणि त्यामध्ये मग स्ट्रक्चर पाहत असताना आपण फर्स्ट पार्ट पाहिलेला आहे, दॅट इज द रूट अँड द सेकंड पार्ट इज अल्सो वी हॅड सीन दॅट वन इज कॉल्ड ॲज द स्टेम. मग रूटमध्ये आपण काय-काय पाहिलं, तर रूटमध्ये आपण सीडला जे भिजवल्यानंतर त्याला जे स्प्राउटिंग येते तिथून पाहिलेलं आहे. म्हणजे रॅडिकल एक पार्ट असेल जो खालचा मुळाचा असेल, वरचा जो असेल तो स्टेमचा खोडाचा तो त्याला प्लुम्यूल म्हणत असतो. त्यानंतर रूट कशाला म्हणायचं आणि स्टेम कशाला म्हणायचं. रूटचे 2 मेन टाइप्स आपण पाहिले ते म्हणजे फायब्रस रूट अँड टॅप रूट. टॅप रूटला एक प्रायमरी रूट असतं, दुसरे सेकंडरी रूट्स येतात. त्याच्यावरती रूट हेअर असतात, रूट टिप असतात. रूट टिपला प्रोटेक्ट करण्यासाठी रूट कॅप असते. हे देखील आपण पाहिलेलं आहे. फायब्रस रूटमध्ये आपण पाहिलेलं आहे, की सगळे रूट्स हे मेन असतात आणि ते फायबरसारखी त्यांची रचना असते. ते ॲडव्हेंटिशियस रूट आणि मॉडिफाईड रूट्स देखील आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर आपण बनियन ट्री पाहिलेलं आहे, जे की इंडियन बॉटनिकल गार्डन कोलकातामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जे की ते जे ट्री आहे बनियन ट्री ते 250 इयर्सचं आहे, असं आपल्याला सांगता येतं. क्रॉप रूट्स आपण त्या ठिकाणी पाहिले. स्टेममध्ये स्टेमचे पार्ट्स पाहिले. पार्ट्स ऑफ स्टेम जे की आपण जर पाहिलं तर पार्ट्समध्ये एक अपायकल बड आपल्याला वरती पाहायला मिळेल, त्याला ग्रोइंग एंड म्हणतो. त्यानंतर नोड असतात. 2 नोडच्या मधलं अंतर म्हणजे इंटरनोड असतं आणि जिथून लीफ सुरू होतो तो लीफ बेस असतो आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी जर बड असेल, ज्या ठिकाणी नोडवरून एक एक बड तयार होत असते आणि बडपासून मग लीफ किंवा ब्रांच तयार होत असते. हे देखील आपण पाहिलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी रूट आणि स्टेम पाहिलेलं आहे. तर मग या ठिकाणी आपण थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन येऊयात लीफ. तर या ठिकाणी थांबूयात. थँक सो मच. थँक